राऊत साहेब नमस्कार. खाडिलकर साहेब काय केव्हा आलात तुम्ही? हो. केव्हा आलात म्हणाला? साहेब आले साहेब आले. चला भाई चला चला. त्यांची चहा पाण्याची लवकर व्यवस्था करा लवकर. तरी मी काळ्यानं म्हणत होतो एवढे पत्रकार जमलेत आपण मागल्या दारानं सुंबाल्या करूया. हा विचारा मंडळी विचारा. साहेब जागृती वर्तमानपत्र. सुरेश इंगळे. बोला. लालबागच्या चाळीला आग लागून खरं तर 83 लोक दगावले. मैतांच्या नातेवाईकांना 1500 रुपये दक्षिणा देऊ केली सरकारनं. त्याचबरोबर आगीची जातीने चौकशी होईल या आश्वासनही आपलंच. त्यानंतर शासनाची काहीच कारवाई नाही. हा सवाल येणारे तुम्ही बोलला नाहीत मला काळे. काय परिस्थिती आहे? हे एक मिनिट. चौकशी चालू आहे. संपली की रिपोर्ट जगजाहीर करू. तुमचा दक्षिणा हा शब्द चुकीचा असला तरी 1000 आणि 500 रुपये देऊन माणुसकी जपणारं हे शासन नाही. साहेबांना बोलू द्या. मला उत्तर मिळालंय. म्हणजे प्रत्येक कामगाराच्या देहाची किंमत फक्त 1000 रुपये आणि त्यांच्या जखमांची किंमत फक्त 500 रुपये. मला वाटतं साहेब हायकमांडच्या आदेशाची वाट पाहत असतात. प्रश्नही तुमचेच उत्तरही तुमचीच. तेव्हा आमच्या प्रश्नांची उत्तर साहेबांच्या ऐवजी तुम्ही देताय. असं काय करताय घाटे साहेब तुम्ही? आता आपले अमिताभ बच्चन किंवा राजेश खन्ना साहेब आपण पडद्यावर गाताना पाहतो त्यावेळेला खरा आवाज पाठवे कोणाचा असतो? स्वर्गीय किशोर कुमार किंवा आपले सुरेश वाडकरच ना. अमिताभजींनी स्वतःचाच आवाज प्लेबॅक म्हणून वापरलाय बरं का. हो पण ते केव्हा? ते काय ते मेरे अंगने में तेरा क्या काम आहे असं म्हटलं तेव्हा ना. मी तुम्हाला तसं म्हणतोय का? साहेब आपलं नाव? मी पुरुषोत्तम कांबळे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना करायची झाल्यास या साहेबांचा विचार. मंत्रिमंडळाची पुनर्रचना हा सध्या तितकासा महत्वाचा विषय नसून लालबाग सारखे ज्वलंत प्रश्न कसे हाताळावेत कसे हाताळता येतील याची साहेबांवर जबाबदारी आहे. साहेब सध्या त्याचा विचार करू इच्छितात. साहेबांना बरंच काम आहे. महत्वाची मीटिंग आहे. लोक वाट पाहत असतील. नमस्कार साहेब. हल्ली आचार विचार लिहिणं बरं जड जात आहे साहेब. लालबागच्या चाळीला आग लागली. मला वाटतं त्या दिवशी संध्याकाळीच आपला सत्कार समारंभ होता साहेब. त्या संध्याकाळी एका तरुणीवरती बलात्कार होतो याची शासनानं दखल घेऊ नये का? तर ती केवळ अनाथ आहे म्हणून? हे शासन सहनशील आहे पण स्त्री देहाची विटंबना सहन करणार नाही. स्त्रीचा अपमान करणाऱ्याचं शिर कायद्याच्या हातोडीनंच फोडायला हवं. शासनाकडून कोणीही सुटणार नाही. पण ज्या घडल्या प्रकाराची शासनाला कल्पना आहे तर मग अटक करायची झाली कुणाला? असं बघा विचारे. पुरुषोत्तम सांगतात ते आमचंच मत. विचारे साहेब आपला पाठिंबा असेल तर सगळं सुरळीत होईल. धन्यवाद. नमस्कार. आमच्या कानावर कसं नाही आलं? साहेब आपण निश्चिंत राहा. साहेब डीसीपी पाठवले क्राईम ब्रांच. क्राईम ब्रांच नाव सोपतंय तुम्हाला. काय बातमी आणलीत? काही नाही साहेब. त्या दिवशी आपल्या सत्कारानंतर चौपाटीवर एका मुलीवर बलात्कार झाला. साहेब तुम्हाला जगजाहीर करणारे प्रेसवाले आहेत ना आपले मित्र. करा चिंध्या करा आमच्या आणि त्या विरोधी पक्षाला दुपटी विनून देतील ते आमच्या हातात. पत्रकारांना सांगता येईल का उद्या भेटू म्हणून? नाही पण ओके सर. तुम्ही पण त्यांच्याच पक्षातले. बलात्कार झाल्यानंतर पोलीस, पत्रकार गेल्यानंतर चहा. चला आठवा. हो हो नाही जमणार तसं आता. साहेब निघू मी? आणि उद्यापासून येण्याची आवश्यकता पण नाही. तुम्ही लॉंग लिव्हवर जा काळे. जाताना ती बॅग आणि फाईल पुरुषोत्तमच्या हाती देऊन जा.
नाना ए गाडी का थांबवली? मी कोण आहे माहित नाही का? माझं नाव नाना साटम. समजलं? सॉरी सर, माहित नव्हतं. नवीन गाडी घेतली हे माझ्या कामगाराला हात लावला तुला सोडणार नाही. हा कोण आहे रे? नाना, हा तोच जयंत साने. अच्छा, तो युनियन वाला काय? हे तुमचंच काम काय? मी काय विचारतोय पुरुषोत्तम? नाही साहेब, वेळ जात नव्हता म्हणून हे असले चाळे. तनपुलेच्या घरी म्हणे शिमिटाची दार, भलतच काय वो भलतच काय. पिंपरीच्या साधिकानं तवापासून म्हणे इमानच सोडलं, भलतच काय वो भलतच काय. बॅनर तयार करा आणि चिकटवून द्या गल्लीच्या कोपऱ्या कोपऱ्यावर. सावंत आणि मुठाळाचे एके हुकमाच्या काळ्या गुलामाने मेले पाहिजेत. काय म्हणतो ते ध्यानात येत आहे ना? हो साहेब, मार्गातले अडथळे दूर करायचे, पण एक एक करून. आपल्या सगळ्या सीमांवर शत्रू असावा, म्हणजेच आपण जागरूक राहतो, असं मला वाटतं. मग शस्त्र उचलायचं आणि एक एक करून त्यांना संपवायचं. वाटलं नव्हतं तू येशील. जुन्या मैत्रीला जागशील. चालेल साहेब, आपण बोलवलं या प्याद्याला म्हणून आलो. प्यादा देखील वजीर होऊ शकतं. अरे आडमार्गाने वाट काढायला हवी, बळी न जाता. पण बळी घेतलास चालेल. हे बॅनर्स तयार करायचे होते गणपुले साधिकांचे. राईट मोमेंट. इलेक्शन येतात का रे पुरुषा? मान लिया पुरुषा, कुठल्या वेळेला काय करावं हे तुझ्यापासून शिकावं. तुझ्याकडून शिकावं. गुरु तू माझा. मुलगी सीएमच्या समारंभाला हजर असते. घरी परतताना तिच्यावर अमानुष बलात्कार होतो. अमानुष. झोपलेली वर्तमानपत्र महिन्यांनी जागी होतात. विधानसभेत अस्पष्ट पडसाद उमटतात. अस्पष्ट कारण सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्षाची येत्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये युती होण्याचा संभव असतो ना, म्हणून. नाव देतोस तू? काय देतोस? कमल जुवेकर. पत्ता. आपली देवाणघेवाण फक्त नावाच्या बाबतीत होती पुरुषोत्तम कांबळे.